आशाताई, सकाळी सकाळी मुलीला घेऊन तुम्ही कुठे निघाला आहात? माझ्या मुलीचे नाव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्यासाठी चाललीये. इंग्रजी माध्यमात का? आजकाल मराठी माध्यमाच्या शाळेत देखील सेमी इंग्रजीची सुविधा आहे. मला सीबीएसई पॅटर्नची शाळा हवीये म्हणून. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये देखील आता सीबीएसई पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम आहे. हो का? तुमच्या नजरेत अशी कोणती शाळा आहे का मग? हो, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये समाज प्रबोधन संस्था संचलित जागृती प्राथमिक व हायस्कूल आहे ना. असे काय विशेष आहे त्या शाळेमध्ये? बालवाडीपासून ते 10वी पर्यंत मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण आहे तिथे. म्हणजे एकदा शाळेत टाकले की 10वी पर्यंत बघायचे कामच नाही. हो ना. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, होमी भाभा परीक्षा, मंथन परीक्षा, NMMS परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेचीही विशेष तयारी करून घेतली जाते. आणि इयत्ता 10वीचा निकाल तर दरवर्षी 95% वरच असतो. विद्यार्थी सुरक्षिततेचे काय? विद्यार्थी सुरक्षिततेबाबत अगदी निश्चिंत रहा. म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? शाळेला कंपाऊंड वॉल आहे. विशेष म्हणजे शाळेत सर्व महिला शिक्षिका आहेत. शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत सर्व शिक्षिका थांबतात. तसेच मातेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात. मग तर आता माझी काळजीच मिटली. शाळेमध्ये शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रम नेहमी होतात. संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयाची सुविधा देखील शाळेत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व नीतिमूल्ये रुजवण्यासाठी काय करतात? त्यासाठी स्काउट गाईड, आपणा क्लब यांच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार केले जातात. तसेच मूल्यवर्धनाची विशेष तासिका घेतली जाते. पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था आहे. तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. अगं बाई, माझ्या मनाप्रमाणेच फारच उत्तम शाळा आहे. हो ना. या शाळेतील सर्व शिक्षक हे प्रशिक्षित असून तिथे विविध खेळ, उपक्रम, कृती यांच्या माध्यमातून हसत खेळत शिक्षण घेतात. तर मग मी आजच माझ्या मुलीचा प्रवेश या जागृती शाळेमध्ये करते. आणि मंडळी, तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही पण आजच या शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.